आपण सायन्स 1 मधला केमिकल रिएक्शन थर्ड चॅप्टर केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स आज पाहणार आहे। या चॅप्टर मध्ये 4 पॉइंट्स आपल्याला अभ्यासाला दिलेले आहे। फर्स्ट केमिकल रिएक्शन्स, रूल ऑफ रायटिंग द केमिकल रिएक्शन लिहायचे रूल्स, त्यानंतर बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन बॅलन्स कसं करायचं असते, बॅलन्सिंग करायचे काही स्टेप्स आहेत त्या पद्धतीने ते आपण पाहणार आहे। त्यानंतर टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शनची टाइप्स, केमिकल रिएक्शन दिल्या जातील त्या कुठल्या टाइप मध्ये येतात हे यामध्ये आपल्याला पाहायचं आहे। सर्वात पहिल्यांदा जो टॉपिक दिलेला आहे, सर्वात पहिला टॉपिक पाहणार आहे आपण केमिकल रिएक्शन्स। सम ऑफ द सायंटिस्ट ऑफ 18th and 19th century carried out fundamental experiments on chemical reactions. 18th आणि 19th century मधल्या काही सायंटिस्टनी केमिकल रिएक्शन वरती काही एक्सपेरिमेंट्स केले आणि they proved that from their experiments and during chemical reaction composition of matter changes and that change remains permanent. केमिकल रिएक्शन जेव्हा होतात तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की मॅटर मधलं जे कंपोजिशन आहे, कंपोजिशन ऑफ मॅटर यामधला जो चेंज असतो काही वेळ कसा मिळतोय, परमनंट मिळतोय। त्याला म्हटलेलं आहे त्यांनी केमिकल चेंज। कंपोजिशन ऑफ मॅटर परमनंटली जर चेंज होत असेल आफ्टर केमिकल रिएक्शन त्याला म्हटलं त्यांनी परमनंट चेंज। कंपोजिशन ऑफ मॅटर परमनंटली चेंज होत नसेल, टेम्पररी चेंज होत असेल तर त्याला म्हटलं त्यांनी फिजिकल चेंज। पुस्तकामध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले आहे असे फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज बद्दलचे टेबल दिलेला आहे। टेबलमध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले आहे। फर्स्ट एग्जांपल दिलेला आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आइस इनटू वॉटर। आईसचं वॉटरमध्ये कन्वर्शन, आईसचं वॉटरमध्ये कन्वर्शन झाल्यानंतर परत वॉटरचं आईसमध्ये कन्वर्शन आपल्याला करता येते, त्यामुळे हा फिजिकल चेंज मध्ये। त्यानंतर कुकिंग ऑफ फूड, कुकिंग ऑफ फूड इज द केमिकल चेंज। ओरिजिनल मॅटर आपल्याला परत मिळवता येत नाही। रॅपिंग ऑफ फ्रूट्स, फळांचं पिकणं इज ऑल्सो ए केमिकल चेंज। नाउ मिल्क टर्न्स इनटू कर्ड, दुधाचं दह्यामध्ये होणारं रूपांतर इज ऑल्सो ए केमिकल चेंज। इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर इट इज ए फिजिकल चेंज। अगेन डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक इट इज ऑल्सो ए केमिकल चेंज। साइज ऑफ रिडक्शन ऑफ नॅफ्था बॉल्स एक्सपोज टू एअर, नॅफ्था बॉल्सचं एअरमध्ये होणारं कन्वर्शन म्हणजे इव्हॅपोरेशन हा केमिकल चेंज। त्यानंतर साइज, नेक्स्ट स्टेनिंग ऑफ शहबाद और कडप्पा टाइल्स बाय लेमन जूस इट इज ऑल्सो ए केमिकल चेंज। ब्रेकिंग ऑफ ए ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम द हाइट इट इज ए फिजिकल चेंज। इथे मॅटर चेंज होत नाही लास्ट एक्झाम्पल मध्ये, त्यामुळे हा फिजिकल चेंज राहील। त्यानंतर केमिकल रिएक्शन्स मध्ये ट्रायझिस म्हणून आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि त्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला करायला सांगितलेल्या आहे। याच्यामध्ये ॲपरेटस दिलेला आहे। ॲपरेटस मध्ये थर्मामीटर, इव्हॅपोरेशन डिश, ट्रायपॉड स्टँड, फिनेल, बर्सन बर्नर एक्सेट्रा ॲपरेटस दिलेले आहे। केमिकल दिलेले आहे लाइमस्टोन पावडर, कॉपर सल्फेट, कॅल्शियम क्लोराइड, पोटॅशियम क्रोमेट, झिंक डस्ट, सोडियम कार्बोनेट, नॅप्थलिक anhydride etc. These are the chemicals. Now activity is given, 5 activities are given and all the chapter are depend on these 5 activities. पूर्ण चॅप्टर मध्ये आपल्याला या 5 ऍक्टिव्हिटीज शिकायच्या आहे किंवा या ऍक्टिव्हिटीज मध्ये काय रिएक्शन्स होत आहे त्यावरून आपल्याला टाइप्स वगैरे फाइंड आउट करता येईल। तर पूर्ण चॅप्टर मध्ये आपण या 5 ऍक्टिव्हिटीज शिकणार आहे।
त्यापूर्वी सुरुवातीला ऍक्टिव्हिटी बद्दल आपण काही पाहून घेऊ. फर्स्ट ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, टेक ए स्पूनफुल ऑफ लाइमस्टोन पावडर इन ए इव्हॅपोरेशन डिश, हीट इट स्ट्रॉंगली ऑन ए हाय ब्ल्यू फ्लेम. काय करायचं आहे, लाइमस्टोन पावडर तुम्हाला इव्हॅपोरेटेड डिश मध्ये ठेवून त्याला हीट करायचं आहे, स्ट्रॉंगली हीट करायचं आहे. हीट केल्यानंतर काय होईल किंवा काय केमिकल रिएक्शन्स इथे घडेल ते फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट लाइमस्टोन, ज्याला म्हणून आपण कॅल्शियम कार्बोनेट, that is limestone. On heating calcium carbonate, we get calcium oxide and carbon dioxide. This is the two products. This is the reactant. When calcium carbonate is heated, then we get calcium oxide and carbon dioxide. Carbon dioxide gas is released. That means in these reactions, the reactant AB is heated and we get the product A and B. एका रिएक्टंट पासून प्रोडक्ट किती मिळतात आपल्याला? इथे दोन प्रोडक्ट मिळतात. त्यामुळे या रिएक्शनला म्हटले जाते डिकंपोजिशन रिएक्शन.